तुम्हालाही उन्हाळ्यामध्ये कढी, ताक असं प्यायला आवडतं ना? मला तर खूप आवडतं, त्यामुळेच मी तुम्हाला आज कढीची रेसिपी शेअर करते। पहिले हिरवी मिरची, कोथिंबीर, लसूण, आलं बारीक करून घ्यायचं। त्यामध्ये मग आपलं घरचं दही टाकायचं। दही टाकल्यानंतर परत थोडं मिक्सरमध्ये फिरवायचं। त्यानंतर त्यामध्ये थोडी कोथिंबीर ॲड करायची। दुसरीकडे पातेल्यामध्ये तेल टाकायचं, जिरे मोहरी टाकायची, हळद टाकायची, कढीपत्ता टाकायचा आणि थोडंसं 2 मिनिटं 1 सेकंद थांबायचं। त्यानंतर आपण जे वाटण काढलेलं आहे कढीचं ते टाकायचं, हिरवी मिरची ते, आणि त्यानंतर थोडेसे शेंगदाणे याच्यासाठी टाकायचे बारीक करून, जेणेकरून आपलं दही आंबट असेल तर ते जास्त आंबट लागणार नाही आणि कढी सुद्धा फुटणार नाही। आणि त्यामध्ये नंतर थोडंसं नॉर्मल डाळीचं पीठ ॲड करायचं तुमच्या इच्छेनुसार। आणि आज मग जेवणामध्ये मिरच्याचा ठेचा, व्हाईट राईस, भजी, चपाती आणि कढी होती। जर का तुम्हाला ठेचाचा व्लॉग बघायचा असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा, म्हणजे येत्या 1-2 व्लॉगमध्ये तुम्हाला मी ठेचा कसा बनवायचा ते पण सांगेल, तो पण कडकवाला शेंगदाणे वगैरे टाकून। आणि थोडं फ्रीज वगैरे क्लीन करायचं होतं, कारण की मी तुम्हाला 2-3 व्लॉगमध्ये बोलले की आमच्या इथं पप्पाच भाजीपाला आणता, तर ते आणणारच होते, म्हणलं तोपर्यंत आपण क्लीन करून घ्यावं सगळं। तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा, आणि तुम्हाला अजून बघायला काय काय आवडेल ते पण नक्की सांगा। आणि असा होता माझा आजचा दिवस। बाय बाय।